आज दुपारचं जेवण होतं बटाट्याची भाजी, चपाती, मक्याचा चिवडा आणि दूध. आणि इशूही जेवायला बसली कारण मका पोहा तळलेला आहे म्हणून. आणि खाल्लं थोडंसं आणि दोघं छान कपडे चेंज करून घेतले. देवही स्कूलमधून आला होता आणि इशूनेही सकाळी नवीन ड्रेस घातला होता, तोही चेंज केला आणि दोघे बसली माती खेळायला. आणि आणि मुलांना ना एका दृष्टिकोनातून असं वाटतं की ते मातीमध्ये खेळतात, कपडे घाण होतात, हे होतं ते होतं. पण नाही, लहान मुलं आहेत ना, त्यांनी खेळायलाच पाहिजे. आणि मातीमध्ये आपण तर लहान होतो तेव्हा किती खेळायचो, ते आपल्या मनाने काहीच नाही खेळत. आणि मग इशू आतमध्ये जात आहे आणि दादाची काहीतरी तक्रार घेऊन, कंप्लेंट घेऊन जात आहे पप्पाकडे. आणि पप्पाला सांगते की पप्पा, दादा असं करतोय, दादा तसं करतोय. मम्माला पण सांगते. बघा ना, छान असते दोघांचीही कुजबूज सारखीच चालू. आणि नंतर देवचं इशूचं खेळून झालं आणि नंतर 6 वाजता मी त्यांना थोडंसं बाहेर घेऊन गेले होते. आणि ही आहे इशूची फ्रेंड आणि तिच्या हाताला धरून पहा, इशू कशी जात आहे ना, तिला खूप आवडतं सगळ्यांसोबत छान राहायला.